आज बनवला होता मी सोयाबीन आणि बटाट्याची अशी चमचमीत भाजी जी पटकन तयार होते. तर चला रेसिपीकडे वळूयात. मी घेतलेलं एका टोपामध्ये थोडंसं पाणी गरम करून त्याच्यामध्ये सोयाबीन भिजत घातले आणि एक मीडियम साईजचा बटाटा बारीक कापून घेतला होता आणि फोडणीसाठी मी घेतले होते 3 मीडियम साईजचे कांदे जे मी आडवे कापून घेतलेले आणि 2 टमॅटो बारीक कापून घेतले होते. तर गॅसवर लगेचच तेलामध्ये मी कांदा घालून घेतला, तो लालसर परतवला. लालसर होईपर्यंत 5 मिनिटांनंतर मी त्याच्यामध्ये बारीक केलेला टोमॅटो टाकून घेतला आणि तो सुद्धा ऑइलमध्ये फ्राय करून घेतला आणि एक 5 मिनटं टोमॅटो आणि कांदा थोडासा मऊ होईपर्यंत 5 मिनटं गॅसवर राहू द्या. आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण करा. मी तुमच्यासाठी अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन येत जाईन. आणि थोडासा 1 चमचा त्याच्यामध्ये मी घातलेली आले लसूणची पेस्ट, तर घातले होते मसाले, तर लाल मिरची पावडर घातलेला एक अर्धा चमचा, थोडीशी हळद आणि कांदा लसूण मसाला 1 चमचा. मी थोडंच घातलेलं कारण थोडं कमी स्पायसी खातो आम्ही. तुम्हाला जर जास्त स्पायसी आवडत असेल तर तुम्ही अजून एखादा चमचा त्याच्यामध्ये ॲड करू शकता. आणि व्यवस्थित मसाले मिक्स करून घ्या. त्याच्यानंतर बटाटा स्वच्छ पाण्याने धुवून मी त्याच्यामध्ये घालून घेते आणि व्यवस्थित असं ते मसाल्यामध्ये मिक्स करून घेते पूर्ण एकजीव होईपर्यंत. थोडासा एक 5 ते 10 मिनिट थोडासा बटाटा मऊ होईपर्यंत त्या मसाल्यामध्ये तसंच राहू द्या. एक 5 मिनटं फक्त त्याला थोडीशी वाफ येईपर्यंत. आणि मला नक्की कमेंटमध्ये कळवा की माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात. खूप सोप्या पद्धतीच्या असतात आणि पटकन होऊन जातात. थोडासा आता बटाटा मऊ झाला आहे. आता त्याच्यामध्ये आपण सोयाबीन घालून घेऊयात. सोयाबीनमधलं सगळं पाणी काढून टाकलेलं आहे आणि एकदम नितळून आपण ते सोयाबीन पूर्ण घालून घेऊयात त्याच्यात. आणि आपल्या आवडी चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घालून घ्या. कोणी कमी जास्त मीठ खातं, त्याच्यामुळे आपल्या चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घाला आणि ते मिश्रण एकत्र करून घ्या. आणि मिश्रण एकत्र करून त्यात एक अर्धा ते 1 ग्लास पाणी टाका. त्याच्यामुळे ते राहिलेले बटाटे त्याच्यात शिजून थोडीशी ग्रेव्ही तयार होईल आणि झाकण ठेवून तयार आहे आपली भाजी.